राष्ट्राय स्वाहा. नमस्कार. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं मी शरद पोंक्षे स्वागत करतो. असत्यमेव जयते या मालिकेतला हा पुढचा भाग. चरखा चला चला के लेंगे स्वराज्य लेंगे, उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया, दे दी हमें आझादी बिना खड्ग बिना ढाल. यासारख्या भाबड्या भावनांनी ओथंबलेल्या गाण्यांमधून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आपल्याला सांगण्यात आला. गांधी आणि नेहरू यांनी अहिंसक मार्गाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. हे एक स्वयंसिद्ध त्रिकालाबाधित सत्य म्हणून प्रस्थापित करण्यात आलं. इतकं की त्याविषयी प्रश्न विचारण्याची, शंका उपस्थित करण्याची कोणालाही हिंमत झाली नाही, आणि झालीच तर त्याला प्रतिगामी ठरवून वा अनुल्लेखानं मारून पुरतं नामशेष करण्यात आलं. गेल्या काही वर्षामध्ये अनेक संशोधक या प्रतिपादनाविषयी प्रश्न विचारू लागलेले आहेत, संशोधन करू लागलेले आहेत. त्यांचे निष्कर्ष खूप वेगळे आणि आजवरच्या समजुतींना धक्के देणारे आहेत. नक्की कुणामुळं स्वातंत्र्य मिळालं? कशामुळं स्वातंत्र्य मिळालं? काँग्रेसच्या अहिंसक चळवळीमुळं, सशस्त्र क्रांतिकारकांच्या बलिदानामुळं, की आणखीन कशामुळं? समजून घ्यायला पाहिजे. अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं, सर्वात मोठा देश. रशियाला स्वातंत्र्य मिळालं, सर्वात मोठा देश. अमेरिकेचं स्वातंत्र्य कसं मिळालं? अहिंसेने नाही. पारतंत्र्य आणि ब्रिटननं लादलेली अतिरेकी कर याविरुद्ध अमेरिकेमध्ये असंतोष खदखदत असताना मार्च 1775 मध्ये पॅट्रिक हेनरी यांनी जाहीर केलं, गिव्ह मी लिबर्टी ऑर गिव्ह मी डेथ. या भावनेतूनच अमेरिकन लोकांनी 19 एप्रिल 1775 रोजी आपल्या स्वातंत्र्य युद्धाला सुरुवात केली. एका मागून एक चकमकी सुरू असतानाच 4 जुलै 1776 थॉमस जेफरसन यांनी डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स लिहून प्रकाशित केलं. त्यानंतरही लढाया सुरू राहिल्या. त्या स्वातंत्र्य योद्ध्यांच्या बाजूनं फ्रान्ससारखी युरोपमधील ब्रिटनची शत्रू राष्ट्रही सामील झाली. शेवटी 3 सप्टेंबर 1783 ट्रीटी ऑफ पॅरिस वर सह्या होऊन अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालंय. अहिंसेनं नाही मिळालंय, रक्त न सांडता नाही मिळाले. रक्त न सांडता कधीच कोणाला स्वातंत्र्य मिळत नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, रक्ताविण स्वातंत्र्य कोणा न मिळे. रक्त सांडावंच लागतं, हे बलिदान द्यावंच लागतं, त्याशिवाय नाही स्वातंत्र्य मिळत. पण दादांत खोटा इतिहास भारतामध्ये स्वतंत्र भारतात शिकवला गेला या काँग्रेस सरकारने. रशियाला स्वातंत्र्य कसं मिळालं? बॉल्शेविक क्रांती रशियामधली, झारच्या भ्रष्ट आणि जुलमी राजवटीविरुद्ध 23 फेब्रुवारी 1917 मध्ये सेंट पीटर्सबर्ग येथे लोकांनी उत्स्फूर्त ठराव केला. ते ज्याला फेब्रुवारी रिव्हॉल्युशन म्हणून ओळखलं जातं. हा उठाव शासकीय फौजांनी दडपून टाकल्यानंतर एप्रिल 1917 मध्ये बोल्शेविकांनी पुढील उठावाची तयारी सुरू केली आणि पद्धतशीर योजनाबद्ध तयारी करून ऑक्टोबर 1917 मध्ये झारच्या राजवटीविरुद्ध मोठा रक्तरंजित उठाव केला, ज्याला ऑक्टोबर क्रांती म्हणून ओळखलं जातं. आणि मग रशिया स्वतंत्र झाला. ही उदाहरणं केवळ अशासाठी की जगामधलं कुठलाही देश रक्त न सांडता स्वतंत्र झाला नाही, होणार नाही. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आता भारतातला स्वातंत्र्य लढा. या जगाच्या पार्श्वभूमीवर भारतात सातत्यपूर्ण घटनांची अशी कुठली साखळी जिची तीव्रता वाढत जाऊन तिची परिणती निश्चित कालावधीत स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये झाली, हे तपासून बघायला पाहिजे. भारताच्या प्रदीर्घ स्वातंत्र्य लढ्यामध्ये 3 प्रमुख प्रवाह आढळतात. पहिली सशस्त्र क्रांतिकारकांची चळवळ, दुसरी काँग्रेसच्या नेतृत्वाखालची अहिंसक चळवळ, आणि तिसरे ब्रिटिश फौजेतील हिंदी सैनिकांचे बंड आणि उठाव. या तिन्ही प्रवाहांचं थोडक्यात विश्लेषण केल्यास आपल्याला या प्रश्नाचं उत्तर शोधणं सहज शक्य आहे की भारताला नेमकं कुणामुळं स्वातंत्र्य मिळालं. सशस्त्र क्रांतिकारक. 1857च्या स्वातंत्र्य युद्धाच्या आधीच काही स्वाभिमानी क्रांतिकारकांनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र उठाव करायला सुरुवात केली होती. तामिळनाडूमधील पुलिथेवर याने इसवी सन 1757 मध्येच ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव केला होता. ब्रिटिश आणि त्यांचा मांडलिक नवाब ऑफ आर्कोट याच्या बरोबर त्याने 20 वर्ष लढा दिला.
अशा प्रकारे पुलिथेवर हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातला पहिला सशस्त्र क्रांतिकारक ठरतो. यानंतर 1805 मध्ये केरळमधील वर्मा पाझासी राजा याने स्थानिक आदिवासींना एकत्र आणून ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव केला. त्याला ब्रिटिशांनी कैद करून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आणखीन एक तामिळ क्रांतिकारक वीरापंडिया कुटुबोम्मन याने ब्रिटिशांच्या विरुद्ध गनिमी काव्यानं युद्ध छेडलं होतं. त्याला ब्रिटिशांनी 1799 मध्ये फासावर लटकवलं. 1817 मध्ये ओडिसामधील खोर्दा येथील पाईकांनी ब्रिटिश राज्य उलथवून टाकण्यासाठी उठाव केला होता. सगळा इतिहासच आपला पुसून टाकला. फक्त गांधी नेहरू 1920 गांधी पर्वाचा जन्म आणि तिथूनच जणू काही 1920 ते 1947 एवढीच 27 वर्ष स्वातंत्र्याचा लढा लढला गेला. एक 1857चं स्वातंत्र्य समर हे सुद्धा दडपूनच टाकलेलं होतं. ते आमच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांमुळं त्याच्यावर अख्खा ग्रंथ लिहिला गेला आणि त्या ग्रंथाने जगामध्ये करामत करून दाखवली. म्हणून ते 1857चं पहिलं स्वातंत्र्य समर होतं, स्वातंत्र्य युद्ध होतं हे कळलं तरी. पुढे बक्षी जगबंधू ही नावं पण माहीत नाहीत आपल्याला. ही नावं पण आम्हाला माहीत नाहीत, शिकवली गेली नाहीत. ह्या जगबंधूंनी 1817 मध्ये मोठा सशस्त्र उठाव करून किल्ला जिंकून घेतला. पाईकांच्या साहाय्यानं पुरी शहर जिंकून घेतलं आणि जगन्नाथाची मुक्तता केली. त्याच्यानंतर डेहराडून जवळील कुंजा बहादूरपूर येथे राजा विजयसिंह याने 1824 मध्ये आपली रियासत स्वतंत्र असल्याचं जाहीर करून ब्रिटिशांच्या विरोधात बंड पुकारलं होतं. 1826 मध्ये त्यांनी आपलं छोटंसं राज्य रामोशांचे नेते उमाजी नाईक यांनी 1826 मध्ये आपलं छोटं सैन्य उभं करून ब्रिटिशांना आव्हान दिलं होतं. त्याच्यानंतर मॅकिंटॉशने त्यांच्या बहिणीला मोठी लाच देऊन, म्हणजे कोण, उमाजी नाईक आपल्याला प्रयत्न करूनही सापडत नाहीत हे बघितल्यानंतर मॅकिंटॉशने त्यांच्या बहिणीला मोठी लाच देऊन तिच्या मदतीनं उमाजी नाईकांना अटक केली आणि 3 फेब्रुवारी 1832 रोजी त्यांना ब्रिटिश सरकारनं पुण्यामध्ये फासावर लटकवलं. बेळगाव जवळील कित्तूर या राजाची राणी चेन्नम्मा हिनं आपलं राज्य ब्रिटिशांनी बरखास्त केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध युद्ध पुकारलं होतं. पण शेवटी तिला अटक होऊन तिचा 21 फेब्रुवारी 1829 रोजी कैदेतच मृत्यू झाला. अशी असंख्य उदाहरणं आहेत, पण आम्हाला त्यांनी शिकवलीच नाहीत. अजून किती उदाहरणं सांगू तुम्हाला मी, किती नावं आहेत. त्यांनी फार सुंदर पद्धतीने थोडक्यात लिहिले. बिरसा मुंडा, वासुदेव बळवंत फडके, जतींद्रनाथ मुखर्जी, बाघा जतीन, किती सूर्या सेन, मग अभिनव भारत, स्वातंत्र्यवीर सावरकरांची संघटना, किती किती किती, हिंदू रिपब्लिकन आर्मी, अनुशीलन समाज समिती, ह्या सगळ्यांच्या रक्तरंजित ह्याच्यामुळं देश स्वतंत्र झाला आहे. या सगळ्यांबद्दल मी एक एक छोटे छोटे भाग करणार आहे. हे सगळे क्रांतिकारक आम्हाला कळले पाहिजेत. बिचारे मेले देशासाठी, आम्हाला त्यांचं नाव पण माहीत नाही. भेटूया या सगळ्या क्रांतिकारकांच्या इतिहासाबरोबर पुढच्या भागात. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.